न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी और मैं हूं आपके साथ श्रद्धा तिवारी। तो आइए देखते हैं नागपुर से आई हुई खास खबर। जनता की समस्याओं का कब होगा निवारण, जोन 10 कार्यकारी अभियंताओं की हुई मीटिंग। समस्याओं का कब होगा समाधान, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हाजी सोहेल पटेल असरफी एवं उनकी टीम में उत्तर नागपुर के रास्तों पर गंदे पानी से नागरिकों को समस्याओं का सामना करना पड़ रहा है। यह समस्या जल्द से जल्द सुलझाने की मांग को लेकर NMC ऑफिस में 10 जोन के कार्यकारी अभियंताओं की बैठक ली गई। इस बैठक में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं NMC कार्यकारी अभियंता मौजूद थे। काँग्रेस पार्टीतर्फे मागील काही महिन्याच्या अगोदर नागरिकांच्या समस्याबद्दल हाजी सोहेल पटेल यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेला निवेदन दिले होते। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तर नागपूरच्या समस्या, प्रत्येक प्रभागामध्ये स्ट्रॉंग लाईन्स आहे किंवा गटर लाईन आहे, याबद्दल नागरिक त्रस्त होते आणि हे सगळे विषय हाजी सोहेल पटेल यांनी उचलून धरले होते। त्या संदर्भात महानगरपालिकेचे मुख्य अभियंता गायकवाड साहेबांनी सूचना केली होती की प्रत्येक झोनमधले अभियंता येतील आणि त्यांच्यासमोर हाजी सोहेल पटेल आणि पक्षातील महत्त्वपूर्ण जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासमोर सगळ्या समस्या मांडून त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न होईल। आणि आज त्या अनुषंगाने महानगरपालिकेमध्ये मुख्य अभियंता यांनी सगळ्या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना बोलवून सगळ्या समस्यांना तिथे ठेवण्यात आलं, त्याचं निराकरण करण्यात आलं आणि या माध्यमातून आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज हाजी सोहेल पटेलच्या नेतृत्वामध्ये आमचे वरिष्ठ नेते फुले साहेब, अरविंदजी ढेंगरे सामाजिक न्यायचे यांच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी एकत्र होऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। महानगरपालिकामध्ये आज शहराचे मुख्य अभियंता माननीय राजीवजी गायकवाड साहेब यांना निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माननीय सोहेलजी पटेल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये नागपूर शहराच्या अनेक समस्या आहेत, त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आज नागपूर महानगरपालिकेमध्ये येऊन आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचे निवारण करण्याकरता माननीय राजीवजी गायकवाड यांना निवेदन दिले आणि त्या निवेदनाचं निराकरण करण्याकरिता नागपूर शहरातील सर्व 7ही विभागातील जेईंना त्यांनी आपल्या कॅबिनमध्ये बोलावून आमच्या सर्व समस्या सोडविल्या, त्याबद्दल नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या धन्यवाद। त्याप्रमाणे नागपूर महानगरपालिकेमध्ये नागपूर शहराच्या अनेक समस्या, जर ह्या समस्या आमच्या सोडवल्या नाही तर यानंतर आम्ही उग्र अधिवेशन करू। त्यांना आम्ही चेतावणी दिली या प्रसंगी की जर या आज दिलेल्या ज्या समस्या आहे ह्या जर पुढल्या काळामध्ये सोडवण्यात आल्या नाही तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहरामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये उग्र आंदोलन करेल, हे आम्ही त्यांना आज चेतावणी देऊन आलेलो आहे। कैमरामैन उदय जी के साथ श्रद्धा की न्यूज MNS न्यूज टीवी के लिए। अब आप हमारे न्यूज चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS न्यूज टीवी आप डाउनलोड करें। इंस्टा, हाई, ट्विटर जैसे कई सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इस यूट्यूब पर भी देख सकते हैं, आप इसे लाइव भी देख सकते हैं www.mnsnewstv.com पर। अब वक्त तो चला है दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS न्यूज टीवी पर। नमस्कार। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।